अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नमस्कार, मी शुभांगी पाटील। महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या हेडलाईन्स। ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाच्या चर्चांना वेग। मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंची रणनीती येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। चिखलदऱ्यात आल्हामध्ये कलोती नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार असल्याची माहिती। बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचित आघाडीची साथ। अजित पवारांविरोधात सर्व पक्ष एकवटत पॅनल उभं करणार। अजित पवारांनी 500 कोटींचे रुग्णालय पीपीपी तत्वांनी प्रेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिलं। अंजली दमानिया यांचा आरोप। प्रेरणा ही माजी मंत्री आणि सुनेत्रा पवारांचे भाऊ पद्मसिंग पाटील यांची संस्था। मुंबई ठाणे नवी मुंबईला पुरवठा करणाऱ्या गेल कंपनीच्या सीएनजी गॅस पाईपलाईन मध्ये बिघाड। रिक्षा टॅक्सी बसवर परिणाम। घरगुती पुरवठा सुरळीत राहणार, गॅस कंपनीचं आश्वासन। अनुसूचित जातीमधील आरक्षणामध्ये क्रिमिनियरला स्थान नको। आरक्षणाचा लाभ गरजवंतांना मिळावा। सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मोठं वक्तव्य। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 2024 साली झालेल्या हिंसाचार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवत सुनावली फाशीची शिक्षा। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेमध्ये अनपेक्षितरित्या मंत्री हसन मुश्रीफ व त्यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे समरजित घाटके एकत्र निवडणूक लढवणार। प्रसिद्धी पत्रिकाद्वारे घोषणा दोघेही उद्या घेणार रीतसर पत्रकार परिषद। पुण्यातील हवेली तहसीलदार कार्यालयासमोरील 50 ते 60 वर्षापूर्वीचा जुना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात हटवला। पुरातत्व विभागाची परवानगी न घेता कोणतीही वस्तू हलवू नका असा मुख्यमंत्र्यांचा आदेश असताना पुतळा हटवला। पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात। कंटेनरसह 4 गाड्यांचे मोठे नुकसान। 3 ते 4 दिवसांपूर्वी या नवले पुलावर अपघात होऊन 8 लोकांचा बळी गेला होता। एकंदरीतच नवले पुलावरील अपघाताची मालिका संपता संपेना। महामीडिया 24 न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।